राज्यावरील इंधन संकट आता अधिक तीव्र बनत चाललंय। राज्यातील अनेक शहरात पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल संपल्याचे फलक लावण्यात आले आणि जिथे पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे तिथं वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागतात। पेट्रोल डिझेल अभावी शेतामध्ये ट्रॅक्टरनं होणारी मशागतीची कामंही आता खोळंबली आहेत। इतकंच काय, डिझेल नसल्यानं पोलिसांना गुन्हेगारांचा तपास करणंही अवघड होऊन बसलंय। इंधन तुटवड्यानं नेमकं काय घडतंय महाराष्ट्रात जाणून घेण्यासाठी पाहूया हा एक खास रिपोर्ट। वाशिमच्या पेट्रोल पंपावर डिझेल घेण्याच्या वादातून ही जबरदस्त हाणामारी झाली। सध्या राज्याच्या अनेक भागात पेट्रोल डिझेलची टंचाई भासते आणि वाशिममध्ये वेगळी स्थिती नाही। अशाच एका पेट्रोल पंपावर डिझेलचा टँकर पोहोचला आणि वाहन चालकांमध्ये किरकोळ वाद झाला आणि नंतर त्याचं रूपांतर झालं तुंबळ हाणामारीत। अहो इतकंच काय, डिझेलच्या अभावी पोलिसांना गुन्हेगारांचा तपास करणं सुद्धा अवघड होऊन बसलंय। नागपूरच्या पाचपावली परिसरात एक मुलगी बेपत्ता झाली। कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली, पण गाडीत डिझेल नाही, त्यामुळे तपासासाठी जाता येत नसल्याचं उत्तर पोलिसांनी दिलं। तर तुम्ही असे बोलले होते की आमच्या गाडीमध्ये डिझेल नाही आहे वगैरे, तर का बरं सर असं? म्हणजे खरंच डिझेल नाही, तुम्हाला गव्हर्नमेंट कडून डिझेल मिळत नाही का? अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे भारतावर मोठं तेल संकट ओढवलंय। त्याचा थेट परिणाम तुमच्या आमच्यावर होऊ लागलाय। राज्याच्या अनेक शहरात पेट्रोल डिझेलची मोठी टंचाई आहे। पंपावर पेट्रोल डिझेल संपल्याचे फलक लागलेत। शहरात एखाद दुसऱ्या पंपावर टँकर आलाच तर तिथे वाहन चालकांची तोबा गर्दी होते। मात्र देशात पेरणीपूर्व मशागतीची कामं सुद्धा सुरू झाली आहेत, पण डिझेलच नसल्यानं ट्रॅक्टर जागेवर उभा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। शेतीची मशागतच झाली नाही तर पेरणी करायची कशी, आणि पेरणी केली नाही तर खाणार काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। अशा वेळेला राज्यातल्या कोणत्या शहरात पेट्रोल डिझेलची काय स्थिती आहे जरा तुम्हीच पहा। हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची याची धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे। आपण बघू शकता, मी हिंगोलीच्या एका पेट्रोल पंपावर आहे आणि या ठिकाणी जे ते शेतकरी जे आहे ते कॅनी घेऊन आलेले आहेत आणि रांगेत उभं राहण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे। शेतकऱ्यांची जी आहे ती अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, काही गोंधळ निर्माण होत आहे। दादा काय झाले, काय 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 चालू आहे? काहीच नाही, सगळं गोंधळच चालू इथं। सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही 7 वाजल्यापासून डिझेल मिळत नाही, डिझेल मिळत नाही, डिझेल मिळत नाही। आणि आता त्याच्यामुळे आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून येऊन बसलो आणि आता हे मॅनेजर म्हणतो इकडच्या कॅनी उचलत म्हणजे हे लोक भांडण करायला ते। हिंगोली जिल्ह्यातील अशाच काही पेट्रोल पंपावर अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना डिझेल टंचाईचा मोठा सामना करावा लागतोय। परभणी शहरासह जिल्ह्याभरामध्ये इंधन तुटवडा खरं तर निर्माण झालेला आहे। डिझेल अजिबात मिळत नाही। या ठिकाणी आपण पाहतोय डिझेल उपलब्ध नसल्याचा आशयाचा फलक लावण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध आहे तिथे आपण पाहतोय वाहनाच्या लांबच्या लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहे। इंधन तुटवडा आहे, त्यामुळं पेट्रोल टाकून निश्चिंत होण्याच्या स्थितीत वाहनधारक आहे आणि त्यामुळं वाहनाच्या लांबच्या लांब रांगा या ठिकाणी पेट्रोल पंपावरती लागलेल्या आहे आणि वाहनधारक मोठी गर्दी करून या ठिकाणी पेट्रोल भरत असल्याचं आपल्याला दिसून येते। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सीएनजी गॅस सोबतच पेट्रोल डिझेलचाही मोठा तुटवडा जाणवत आहे। मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्यामुळे काही पेट्रोल पंप हे बंद देखील असल्याचं पाहायला मिळते। आपण सध्या आहोत ते रत्नागिरी शहरातील माळनाका येथील पेट्रोल पंपाच्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी देखील हा पेट्रोल पंप कालपासून बंद असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर सध्या जिल्ह्यामध्ये इंधनाच्या पुरवठ्याची गंभीर समस्या जी आहे ती निर्माण झालेली आहे। मशागतीचा हंगाम तोंडावर आलेला आहे आणि अशातच आता डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रचंड शेतकऱ्याला त्रास सहन करण्याची वेळ येते। आपण बघू शकता, मी सध्या मालेगाव येथील एका पेट्रोल पंपावर आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत, त्यांनी पूर्ण डिझेलचे जे वाहनं आहेत या ठिकाणी ठप्प पडलेली आहेत। शेतकऱ्याला पंपावरची मंडळी सगळी पंपावाले जे संचालक मंडळी ही पंपावाले म्हणतात सगळे शेतकऱ्याचे वाहनं इथं लाईनीत लावा,
डिझेलमध्ये आपलं कॅनीमध्ये डिझेल नाही देऊन राहिले. आम्ही आता शेतीतले कामं करायचे शेतकऱ्यांनी का वाहनं इथं लाईनीत लावायची. मागील 4 दिवसापासून डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी जे आहेत ते मोठ्या संकटात सापडलेले आहेत. त्यांची मशागतीची संपूर्ण कामं जे आहेत ते कोळंबलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता डिझेल कधी मिळते हे बघावं लागणार आहे. पेट्रोल डिझेलच्या या टंचाईमुळे विरोधक सुद्धा आक्रमक बनले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी बैलगाडी आणि घोडागाडी आणत निषेध नोंदवला. इंधन दरवाढ कमी झाली नाही आणि पुरवठा सुरळीत झाला नाही तर मंत्र्यांना शहरात फिरू देणार नाही असा इशाराच त्यांनी दिलाय. आमच्या सर्व नगरसेवक सरकारला वेळोवेळी याची जाणीव करून देणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही मोर्चे आणि येणाऱ्या केंद्र सरकारच्या मंत्र्यांना पुण्यामध्ये बंदी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. इंधन तुटवड्यानं फक्त वाहनं थांबलेत असं नाही तर शेती, उद्योग, व्यवसाय या सगळ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. आणि वाशिमसारख्या हाणामारीचे प्रकार होत गेले तर चित्र काय असेल याचा विचारच न केलेला बरा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.